नमस्कार, जय हिंद. आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघा, तुम्ही या ठिकाणी आलाय म्हणजे तुम्ही मुख्य परीक्षेला आहात. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, दरवर्षी हजारो विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करतात आणि पेपरसुद्धा देतात, तरीसुद्धा मोजक्याच लोकांना यश मिळतं. कारण मित्रांनो, ती लोक काहीतरी एक स्ट्रॅटजी यूज करत असतात किंवा मुख्य परीक्षेची तयारी करत असताना कुठला टॉपिक कशा पद्धतीने करायचा, रिव्हिजन कशा करायच्या, PYQचं ॲनालिसिस कसं करायचं किंवा आपलं एकंदरीत टाईम टेबल आणि स्ट्रॅटजी कशी असली पाहिजे, त्यासाठी आपण आज इथं आहोत मित्रांनो. बघा, जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025ची परीक्षा आहे, दोन्हीसाठी सुद्धा, त्यामध्ये जर तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल तर मुख्य परीक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. तर मी आता प्रिलियम क्लिअर केली, फाईन, परंतु तुम्हाला जे मेरिटमध्ये यायचं आहे ते तुमचं मुख्य परीक्षेच्या मार्कवरती ठरणार आहे मित्रांनो. आणि आज आपण या सेशनमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या परीक्षांमध्ये मेरिटमध्ये येण्यासाठी मास्टर प्लॅन यावरती आपण बोलणार आहे मित्रांनो. तुम्ही जर लेक्चर बघायला सुरुवात केली तर समोर तुमच्या पेपर आणि पेन पाहिजे, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही जर त्या इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला तुमच्या तयारीमध्ये नक्कीच फायदा मिळेल. बघा मित्रांनो, खूप सुंदर एक वाक्य आहे की तुम्हारी थकान तुम्हारा दर्द. तुम्हारी थकान, आपण सगळेजण थकलेले असतो किंवा वेगवेगळ्या त्रासामधून जात असतो. तुम्हारी थकान तुम्हारा दर्द सब एक ही लाइन में खत्म हो जाएगा अँड दॅट लाइन इज कॉंग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड. आणि मित्रांनो, ही जी लाईन आहे ना, कॉंग्रॅच्युलेशन यू आर सिलेक्टेड, त्या लाईनसाठीच आपण हा अट्टास करतो आहे. त्या लाईनसाठीच आपण सगळा प्रपंच मांडला आहे आणि मुख्य परीक्षेची तयारीसुद्धा इथपर्यंत पोहोचलो आहे मित्रांनो. ही जरी तुम्हाला एक लाईन दिसत असली तर ह्या लाईनसाठी आपल्याला कशा पद्धतीनं मुख्य परीक्षेचा ॲप्रोच आपल्याला ठेवायचा आहे, तो ॲप्रोच आणि स्ट्रॅटेजीबद्दल इथं आपण आज बोलणार आहे मित्रांनो. प्लीज तुम्ही सगळीजणं एकदम काळजीपूर्वक हे लेक्चर पेन आणि नोटबुक सहित ठेवा, ठीक आहे. बघा, आपण जास्त वेळ न दवडता सुरू करूया मित्रांनो. ग्रुप बी आणि ग्रुप सी, भरपूर सारे विद्यार्थी काही ग्रुप बी परीक्षेला असतील तर काही ग्रुप सी परीक्षेला असतील मित्रांनो. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीचा सिलेबस सेम आहे, म्हणजे पेपर 1 सुद्धा सेम आहे, पेपर 2चा सुद्धा सेम आहे. बघा, परीक्षेसाठी पहिली गोष्ट की आपल्या डोक्यामध्ये पाहिजे की किती दिवस माझ्याकडे आहे. बघा, आजपासून कंबाईन ग्रुप बी परीक्षेसाठी आपल्याकडे 103 दिवस आहे आणि ग्रुप सी परीक्षेसाठी 125 दिवस आहे मित्रांनो. हा जो फॉर्म्युला आहे 25, 20, 15, 10, 10, 10, 7, 5, या फॉर्म्युल्याबद्दल आपण पुढे बोलणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीसाठी मी एक तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे, तो पुढे आपण बोलूया. बघा, पहिले तर बेसिकली थोडक्यामध्ये आपण स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला 2 पेपर द्यायचे आणि हे 2 पेपरच तुमचं भविष्य डिसाईड करणार आहे, समजलं का. आतापर्यंत तुम्ही प्रिलियम कसं केलं, काय केलं, दॅट्स फाईन, पण आता हे 2 पेपरच तुमचं भविष्य ठरवणार आहे. बघा, पेपर 1मध्ये तुम्हाला दोन्ही पेपरला 100 प्रश्न आहे आणि 200 मार्क्स आहे. पेपर 1मध्ये तुम्हाला लँग्वेजचा पेपर आहे, 50 प्रश्न तुम्हाला मराठीवरती पडतात आणि 50 इंग्लिशवरती पडतात. आता पेपर 2मध्ये बघा, भरपूर साऱ्या लोकांचं कन्फ्युजन इथं सुद्धा होतं. बघा, पेपर 2मध्ये 85% सिलेबस तुमचा प्रिलियमचा आहे. किती? 85. म्हणजे प्रिलियमला तुम्ही जे GS केले, म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग, हा घटक तुम्हाला 85% इकडं सेम आहे. फक्त 15 मार्क म्हणजे 15% सिलेबस तुमचा ॲक्ट आहे. ॲक्ट म्हणजे 2 कायदे, माहितीचा अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम. त्यानंतर तुमचा हा एक महत्त्वाचा घटक आहे रिमोट सेन्सिंग, GIS, GPS आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, यावरती 8 प्रश्न पडतात. साधारण ॲक्टवरती 3 प्रश्न पडतात आणि एन्व्हायरमेंट यावरती 2 ते 3 प्रश्न पडतात. म्हणजे साधारण 15 मार्काचं यावरती वेटेज असतं ॲव्हरेज दरवर्षी. आणि बाकी 85% सिलेबस तुमचा पूर्व परीक्षेचा आहे. बघा, पेपर 1मध्ये लँग्वेजचा पेपर आहे. आयोगानं फक्त 2 वळीमध्ये मुख्य परीक्षेचा पेपर 1चा सिलेबस दिला आहे. बघा, मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, आपण त्याला व्होकॅब्युलरी म्हणतो, आणि बाकी ग्रामर. सेम इंग्लिशमध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर आणि पॅराग्राफ असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. पेपर सेकंडसाठी प्रीला असलेलं सामान्य बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, अंकगणित. आता हा जो घटक आहे हा नवीन आहे तुमच्यासाठी,
तुम्हाला सांगितलं 2 कायदे तुमचे. त्यानंतर राज्यव्यवस्था कॉमन आहे. भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा प्रीला होता. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल प्रीला होता. सामान्य विज्ञानसुद्धा तिकडे होतं. आता नवीन इथं काय आहे तुम्हाला आणखी की रिमोट सेन्सिंग हा एक घटक आहे बघा. रिमोट सेन्सिंग अँड एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला आपण GIS म्हणतो, आणि त्यानंतर ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा एक घटक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स तुम्हाला तिकडं सुद्धा होतं. मित्रांनो बघा, म्हणजे फक्त हे जे 3 घटक 14 ते 15 मार्कला तुम्हाला पडतात ते या ठिकाणी वेगळे, बाकी सेम आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जर पाहिलं की महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी धनुर्विद्येची परीक्षा घेतली होती आणि ह्या धनुर्विद्येच्या परीक्षेमध्ये अर्जुन, दुर्योधन यांच्यासह इतर कौरव पांडवांनी पण सहभाग घेतला होता. मित्रांनो द्रोणाचार्यांनी एका झाडावर ठेवलेल्या लाकडी पक्ष्याचा जो डोळा आहे त्या डोळ्यावरती सर्वांना बाण मारायचा सांगितला होता, आणि दुर्योधन किंवा कौरव पांडव यांना त्या पक्ष्याच्या डोळ्यासोबतच आजूबाजूच्या झाडाच्या फांद्या, झाडाची पानं आणि इतर पक्षी पण दिसायला लागले आणि त्यांचं मन विचलित झालं आणि पक्ष्याच्या डोळ्याला बाण लागला नाही. मात्र अर्जुनानं फक्त त्या झाडावर असलेल्या पक्ष्याचा डोळा पाहिला आणि त्या पक्ष्याच्या डोळ्यावरती बाण मारला. मित्रांनो ह्या पद्धतीचं फोकस आणि डेडिकेशन आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये पाहिजे. म्हणजे मुख्य परीक्षा ही जी लोक काढतात मित्रांनो, प्रचंड डेडिकेशन आणि डिसिप्लिन असते. म्हणजे फोकस, आपण ज्याला फोकस म्हणतो ना, की आत्ता माझे 3 ते 4 महिने मला काहीच दिसलं नाही पाहिजे. माझे फोन, माझं सोशल मीडिया, माझं इतर फ्रेंड सर्कल, बाहेरच्या गोष्टी पूर्णपणे आऊट पाहिजे. आणि आत्ता फक्त आणि फक्त मी आणि माझा अभ्यास. माझ्या डेस्कवरती दिवसभरातले 24 तासापैकी मी जे 12-14 तास अभ्यास करतो आहे ते पूर्णपणे माझा आणि पूर्णपणे फोकसने माझा मुख्य परीक्षेकडे पाहिजे. मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत आला आहे तर तुम्ही अर्धा प्रवास केला आहे बरं का. आता राहिला फक्त मुख्य परीक्षेचा अर्धा प्रवास, आणि हे 3-4 महिने फक्त आपल्याला प्रचंड मेहनत घ्यायची आहे. प्रॉपर वेनं पुढं आपण सांगणार आहे प्रॉपर स्ट्रॅटेजीनं आपल्याला मेहनत घ्यायची आहे. बघा पुढचं पूर्ण तुमचं आयुष्य चांगलं असेल आणि तुमच्या अंगावरती नक्कीच गुलाल पडेल. बघा फोकस बरोबर टार्गेट. मित्रांनो टार्गेट काय करतो आपण, मुख्य परीक्षेची पुस्तकं वाचतोय, ग्रामर व्होकॅब्युलरी किंवा GS मॅथ्स सगळं करतोय, परंतु सेल्फ ॲनालिसिस आपण करत नाही. मित्रांनो सेल्फ ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. कारण बघा आपल्याकडं तुमच्या डेस्कवरती एक पेपरच पाहिजे. सायंकाळी लायब्ररीतून जाताना मला उद्या काय करायचं हे टार्गेट तुमच्यासमोर असलं पाहिजे. म्हणजे मला मराठीचं हा एक टॉपिक वाचायचा आहे, किंवा इंग्लिशचा हा एक टॉपिक वाचायचा आहे, किंवा PYQ मला किती करायचं आहे, होकॅप किती करायचं, किंवा टेस्ट किती करायचं, किंवा मॅथ्स आणि GS किती करायचं. याचं प्रत्येक तुमच्याकडं पुढच्या दिवसाचं टार्गेट फिक्स झालं पाहिजे. समजलं का तुम्हाला. कारण आपल्या डोळ्यासमोर टार्गेट्स असले आणि संध्याकाळी पूर्ण दिवसभर तुम्ही ते टार्गेट पूर्ण केल्यानंतर संध्याकाळी लायब्ररीतून जाण्याच्या अगोदर 10 मिनटं तो कागद घेऊन फक्त ॲनालिसिस करायचं की मी आज दिवसभरामध्ये मराठीचं जेवढं माझं ठरलं होतं तेवढं माझं झालं का, इंग्लिशचं माझं तेवढं झालं का, किंवा PYQ किंवा होकॅप टेस्ट म्हणजे जे काही माझं टार्गेट आहे ते टार्गेट मी अचीव केलं का, आणि नसेल केलं तर मी का नाही केलं. मित्रांनो काय होतं की भरपूर आपण जे टाईमपास करतो किंवा आपल्या कळत न कळत दिवसाचे 2-3 तास वाया जातात ते यातून तुमचे कमी होतील आणि आपण एकदम अलर्ट होऊन अभ्यास करू. मित्रांनो झोपेत अभ्यास करणं आणि जागा राहून अलर्टपणे अभ्यास करणं फार फरक आहे. मित्रांनो म्हणून तुमच्याकडे एकतर हे फोकस पाहिजे, दुसरे टार्गेट पाहिजे की दररोज तुमचं त्यावरती ॲनालिसिस झालं पाहिजे की माझं किती कंप्लीट होतं आहे. बघा मित्रांनो मुख्य परीक्षेची तुम्ही तयारी करताय तर मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर कुठला आहे, तो आहे तुमचा पेपर 1. बघा पेपर 1मध्ये तुमचं मराठी आहे 50 मार्क्स, इंग्लिश आहे 50 मार्क्स, आणि पेपर 2मध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिक टोटल 22 प्रश्न आहे. आणि तुमचं मित्रांनो पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर हे 3 घटक आहे, पहिलं डोक्यात फिक्स करायचं. मग हे जर पोस्ट डिसाइडिंग फॅक्टर माझे आहे तर मला मराठीमध्ये 50 प्रश्न आहे 100 मार्कला. मित्रांनो मराठीचा अभ्यासबद्दल आपण पुढे बोलणार आहे.
परंतु ह्या मराठीमध्ये 50 प्रश्नापैकी 45 प्रश्न आपल्याला बरोबर आणता आले पाहिजे आणि येतात मित्रांनो. 46 47 पण आरामात आपण घेऊ शकतो एक सर्वसामान्य चांगला अभ्यास केलेला असेल तर. त्यानंतर इंग्लिशमध्ये 50 पैकी मिनिमम तुमचे 40+ प्रश्न बरोबर आले पाहिजे आणि ते सुद्धा येतात. ते कसे मिळवायचे त्यावरती आपण बोलूया. आणि मॅथ्स, रिझनिंग आणि स्टॅटिक मित्रांनो बघा 22 प्रश्न आहे बरं का. आणि ह्या 22 प्रश्नापैकी तुमचे साधारण 15 ते 16 प्रश्न आरामात बरोबर आले पाहिजे. प्रॅक्टिसनी होतं. काय होतं रे की आपण पुन्हा पेपर झाल्यानंतर आपण सांगत सुटतो की मॅथला मला 5 प्रश्न बरोबर आले, 6 प्रश्न बरोबर आले. परंतु जर मला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर पूर्वीची मुख्य परीक्षा दिली असेल तर मागच्या पेपरचं एकदा ॲनालिसिस करा. कारण मी कुठं कमी पडतोय ना हे तुम्हाला आत्ता कळेल. आणि जर मला कळलं की मी मॅथ्समध्ये, रिझनिंगमध्ये कमी पडतोय तर आत्ताच त्यावरती डेली 1.5 ते 2 तास काम करायचं आहे. जर मला कळतं की इंग्रजीमध्ये मी कमकुवत आहे तर आत्ताच काम करायचं. मित्रांनो बघा पुढं त्यावरती आपण बोलूया. पण सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे तुमचं मराठी लँग्वेज. मित्रांनो मराठी सर्वसामान्यपणे चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी मराठीमध्ये तुमचं टार्गेट 45+ असलं पाहिजे. किती? 45+. बघा मित्रांनो आपण वेगवेगळे तुमच्याकडे नोट्स असतील वेगवेगळ्या क्लासेसचे मराठीसाठी, ठीक आहे. त्याबरोबर मित्रांनो तुमच्याकडं 2 पुस्तकं फिक्स पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठली? मोरा वाळंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण ते तुमच्याकडे असेलच आणि वारंबे सरांचा शब्दरत्न. मित्रांनो बघा ग्रामरसाठी हे जे पुस्तक आहे मोरा वाळंबे सरांचं हे तुमचं पाठच झालं पाहिजे. कारण तुम्ही बघा भरपूर सारे प्रश्न डायरेक्टली या पुस्तकातून येतात. तुम्ही जर PYQचं ॲनालिसिस करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामरचे, कारण बघा आयोगाचे जे लोक असतात ते पेपर काढताना कुठलं तरी स्टँडर्ड बुक वापरतात हे मात्र नक्की आहे. आणि हे स्टँडर्ड बुक जर ते वापरतात ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये सध्याला वाळंबे सरांचं स्टँडर्ड पुस्तक सगळेजण वापरतात म्हणजे जे एक्झामिनेशन सेटर असतात ती लोक. त्यामुळे हे मराठी व्याकरणमधून डायरेक्ट प्रश्न आपल्याला पडताना दिसतात. हे पुस्तक तुमच्याकडं दररोज असलं पाहिजे आणि दररोज तुम्ही त्याला वाचायचं आहे. त्यानंतर मराठी शब्दरत्न. बघा मित्रांनो मराठी शब्दरत्न आता बघा आपण काय करतो की मराठी शब्दरत्न वाळंबे सरांचा तुमच्याकडे पाहिजे, त्या व्यतिरिक्त दुसरं काही वापरण्याची गरज नाही आहे. बघा आपण काय करतो, सपोज ग्रामर तुम्ही अभ्यास करताय, तुमच्याकडे क्लास असतील, नोट्स असतील, पण मराठी होकॅबचा जेव्हा विषय येतो तुम्ही काय करतात की सगळ्या म्हणी एकाच वेळेला वाचण्याचा प्रयत्न करतात, 2-4 पानं संपवतात, मग सगळे वाक्प्रचार एकदा वेळा संपवतात, समानार्थी एका वेळेला संपवतात. मित्रांनो असं नका करू. करताना काय करा की सपोज तुम्ही 30 मिनटं जर तुम्ही मराठी होकॅबला देताय म्हणजे शब्दरत्नाला देताय, ह्या 30 मिनटामध्ये काय करा की सपोज एक पेज काय वाचा, एक पान तुम्ही म्हणीचं वाचा, पुन्हा एक पान कशाचं वाचा, वाक्प्रचारचं वाचा, पुन्हा एक पान समानार्थी, एक पान विरुद्धार्थी, एक पान नाही झालं तर अर्ध पान वाचा. परंतु एकच टॉपिक पूर्णपणे 2-4 दिवस तुम्ही घेऊन चाल असं करू नका. म्हणजे बघा ताटामध्ये जर जेवणामध्ये वेगवेगळे पदार्थ असेल तर आपल्याला जेवण पण चांगलंच वाटतं आणि पोटभर आपण खातो सुद्धा, पचतंसुद्धा आपल्याला ते. तसंच इकडे मित्रांनो होकॅबलरीचं तुम्ही मराठीचे सपोज म्हणी 10-12 केले, लगेच तिथं टिक मार्क करून ठेवा की आजपर्यंत मी इथपर्यंत केलं आहे. लगेच वाक्प्रचारचे पुढचे 7-8 वाक्प्रचार करून ठेवा. पुन्हा समानार्थी पुढचे 5-6 शब्द विरुद्धार्थी 5-6, अलंकारिक शब्द 5-6. मित्रांनो म्हणजे मराठी शब्दरत्नाचा सगळा घटक तुम्हाला एका दिवशी थोडा थोडा करायचा आहे. आणि करताना काय करा, मी कसं करायचो की मी व्होकॅब्युलरी वाचताना जे सोपे आणि मध्यम स्वरूपाचे आहे माझ्या लक्षात राहिले ना तर मी ते लिहून घेत नसायचो. परंतु जे अवघड आहे ते मी काय करायचो, कागद माझ्या डेस्कवर ठेवायचो आणि त्या कागदावरती मी लिहून काढायचो. सपोज मी 100 व्होकॅब्युलरी वाचली मराठीमध्ये, त्यापैकी 30 व्होकॅब्युलरी मी लिहून काढली की जी माझी पाठ नाही आहे कागदावरती, आणि हा कागद मी माझ्या खिशात डेस्कवरती ठेवायचो. म्हणजे चहाला गेलो तुम्ही की तुम्ही लगेच कागद काढायचा, वाचायचा. तुम्ही जेवायला गेले, मेसमध्ये वेटिंग आहे, एखादा मित्र बनवा, त्याला तुम्ही व्होकॅब्युलरी विचारा, सांग बाबा याचा अर्थ काय आहे, तो पण तुम्हाला विचारेल. संध्याकाळी चहा घ्यायला गेले, पुन्हा संध्याकाळी जेवायला गेले, म्हणजे दिवसातून मित्रांनो हा कागद तुमचा 5 ते 6 वेळा त्याची रिव्हिजन होते. म्हणजे बघा सोपा व्होकॅब्युलरी तुमची पाठच झाली सकाळी, परंतु जी अवघड होती लक्षात राहत नव्हती तो कागदावरती तुम्ही लिहून काढली, तो कागद दिवसातून तुम्ही 5-6 वेळा वाचलो. मित्रांनो तो सुद्धा तुमचा पाठ होणार बघा.
आणि असंच उद्याचं पण केलं, उद्याचा पण तुमची व्होकॅब्युलरी पक्की होणार. असं करत करत 1.5-1 महिन्यामध्ये तुमची सगळी मराठीची व्होकॅब्युलरी पाठ झाली पाहिजे. किती? फक्त 45 दिवसामध्ये. म्हणजे आता टार्गेट आहे आपल्याकडे मित्रांनो, पुढे सांगणार आहे मी तुम्हाला की 45 दिवसामध्ये तुमचं मराठी ग्रामर पूर्णपणे चांगलं झालं पाहिजे. म्हणजे एकदम कमांड आली पाहिजे. ती कशी आणायची तुम्ही ठरवायचं. मराठी व्होकॅब्युलरी 1.5 महिन्यामध्ये तुमची पूर्ण पाठ झाली पाहिजे. मित्रांनो हे होतं बरं का, जेव्हा तुमच्याकडे चांगले मित्र असतात आणि तयारी करत असताना ग्रुप सर्कल असतो, आपला फ्रेंड सर्कल असतो. 1-2 मुख्य परीक्षेचे मित्राचे 1-2 मुख्य परीक्षेला असणारे मित्र पकडायचे आणि त्यांच्याबरोबर नेहमी डिस्कस करायचं. मित्रांनो तुमचं ह्या प्रवासामध्ये मुख्य परीक्षा, तुमचं व्याकरण, तुमची व्होकॅब्युलरी हे सोडून बाकी कुठल्याच चर्चा नसल्या पाहिजे. म्हणजे मला आठवतं आम्ही तयारी करत असताना माझे जे मित्र होते, आम्ही मेसमध्ये गेलो, वेटिंग असायची बाहेर, तरीसुद्धा 10 मिनिटामध्ये कागद काढायचो, ती व्होकॅब्युलरी एकमेकाला विचारायचो. आणि त्याने काय होतं ना की आपण एकमेकाला विचारलं किंवा एकमेकाला सांगितलं तर ती आपली चांगली लक्षात राहते, ती आपली पाठच होते. पहिली गोष्ट व्याकरण, दुसरे आहे शब्दरत्न. शब्दरत्न मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे उतारा. 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क तुमचे कशाला रे? मराठी मराठी उतारा. आणि तिकडे इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिश पॅराग्राफला 5 प्रश्न आहे. आणि आपण काय करतो, आपण डायरेक्ट परीक्षेला जातो आणि डायरेक्ट पॅराग्राफ तिथंच सोडवतो मराठीचा, किंवा इंग्रजीचा डायरेक्ट परीक्षेमध्ये सोडवतो. आणि पुन्हा आपण म्हणतो की पॅराग्राफला आपल्याला मार्क्स मिळाले नाही किंवा कमी मार्क्स मिळाले. आता तुम्ही सांगा, जर तुम्ही पॅराग्राफची प्रॅक्टिसच केली नाही, कसं काय मार्क्स पडतील? मित्रांनो आजपासून तुमचा डेली एक मराठीचा पॅराग्राफ तुमचा सॉल्व झालाच पाहिजे. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका सगळ्या काढायच्या, सगळ्या प्रश्नपत्रिकेमधला एक पॅराग्राफ डेली सोडवायचा. पॅराग्राफ सोडवल्यानंतर त्याचा ॲनालिसिस सेम द्यायला पाहिजे. मित्रांनो काय होतं ना की हा मुख्य परीक्षेचा सिलेबस, प्रत्येक घटक जर तुम्ही दररोज थोडा थोडा केला ना, तो जास्त जड जाणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही पॅराग्राफ आतापासून नाही सोडवले आणि परीक्षा 8 दिवस आली, तुम्ही 8 दिवसात सोडायला लागले, फार अवघड जाईल. काय फरक पडतो? दररोज 15 मिनटं द्या ना तुम्ही पॅराग्राफला, 15 मिनटं मराठीला आणि 15 मिनटं इंग्लिश पॅराग्राफला, 30 मिनटं. पण काय होतं ना, दररोज थोडं थोडं केलं ना ती गोष्ट चांगली होऊन जाते. ही पक्का लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला डेली किती? 15 मिनिट तुम्हाला उत्तराला द्यायचे. आता 45 दिवसामध्ये तुमचं काय असलं पाहिजे? टॉपिक झाला की PYQ, पुन्हा टॉपिक असं असलं पाहिजे. म्हणजे टॉपिक झाल्यानंतर PYQ सोडवा. हे फक्त 45 दिवसासाठी सांगतो बरं तुम्हाला मी. त्याच्यानंतर वेगळं शेड्यूल असणार आहे आपलं. आणि मित्रांनो शोकांतिका असं आहे की मराठीसारख्या विषयांमध्ये, आपली मातृभाषा मराठी आहे तरीसुद्धा बरेच विद्यार्थी 30 ते 35 मार्कामध्ये अडकताना दिसतात. का बरं? कारण मित्रांनो आपण एकदम चेन्नई एक्सप्रेससारखे पुस्तकं वाचतो, मराठीचे नोट्स वाचतो, ग्रामर वाचतो, व्होकॅब वाचतो आणि आपण टॉपिकनुसार PYQ सोडवतो. पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं आपल्याला की तिथं तर मिक्स प्रश्न आहे. इकडं तुम्ही कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग वाचला की त्याचे PYQ सुटतात तुमचे लगेच. आणि परीक्षेमध्ये तर मग 50 प्रश्न तर सगळ्या वेगवेगळ्या टॉपिकचे, तिथं आपला गोंधळ होतो. म्हणून तर मित्रांनो ह्या तयारी करत असताना तुमच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकासुद्धा समोर असणार आहे. 45 दिवसानंतर ती प्रश्नपत्रिका कशी घ्यायची तुम्हाला सांगतो. बघा आयोगाची जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवतात तुम्हाला, म्हणजे चेक पॉईंट असतात. आपण सपोज आपण म्हणूया की मराठी व्याकरण आहे, तुम्ही पहिल्या पानापासून वाचत चाललाय, आपल्याला कळत नाही की आपण कुठं चुकतोय किंवा कुठं चुकू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही मिक्स प्रश्न सोडवतात, म्हणजे प्रश्न सोडवताना कसे मिक्स, म्हणजे 4-5 टॉपिकचे तुम्ही प्रश्न PYQ एकत्र घेतले, तेव्हा आपल्याला कळतं की मी कुठेतरी चुकतोय. आणि ज्या टॉपिकवर तुम्हाला वाटतं की मी चुकतोय तो टॉपिक लगेच रिवाईज करून घ्यायचा मित्रांनो आज. तो उद्यासाठी किंवा परीक्षेसाठी ठेवायचा नाही. मला जर कळतं आहे की सपोज कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोगमध्ये मी कमकुवत आहे, मित्रांनो तो टॉपिक माझा आजच चांगला झाला पाहिजे. समजते का? हे आहे तुमचं 45 दिवसासाठी शेड्यूल. आणि मराठीसाठी टार्गेट आपल्याकडे आहे 45+. बघा मित्रांनो इंग्लिशसाठी सगळ्यात मुलं अडकतात ते आहे इंग्रजी विषय. इंग्रजी ग्रामरसाठी तुमच्याकडं कुठला तरी क्लास असेल किंवा नोट्स असतील चालेल, त्या नोट्स वापरा, क्लास वापरा. ते झाल्यानंतर मित्रांनो पाल्या सुरी सरांच्या पुस्तकामधला फक्त एक छोटासा घटक तुम्हाला करायचा आहे, तो आहे तुमचा कॉमन एरर. काय? कॉमन एरर. मित्रांनो जे पार्ट ऑफ स्पीच आहे, अगदी नाऊनपासून तर कंजंक्शन, इंटरजंक्शनपर्यंत,
हे ज्या 8 पार्ट ऑफ स्पीच आहे त्या पार्ट ऑफ स्पीचमध्ये प्रत्येक त्यांनी काय केलं आहे की शेवटी 2-2 पेजेस कॉमन एररवरती दिला आहे. म्हणजे एका साईडला इनकरेक्ट सेंटेन्स, दुसऱ्या साईडला करेक्ट सेंटेन्स. मित्रांनो, दररोज तो एक एक टॉपिक करा. पुस्तक घ्यायची गरज नाही. कोणाकडे नोट्स असतील किंवा त्याच्या झेरॉक्स असतील तर तेवढंच तुम्ही घ्या आणि त्यातून दररोज करत चला. मित्रांनो, जर ग्रामर तुम्ही पाहिला तर आपण काय करतो की ग्रामरवरती स्टॅटिक पोर्शनवरती फोकस करतो आहे. म्हणजे तुमचं नाऊन आहे, आर्टिकल आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, सगळ्या पार्ट ऑफ स्पीच आहे आल्या, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन मार्क, क्वेश्चन टॅग किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, क्लॉज, हे सगळे टॉपिक आपण करतो. समजलं का? परंतु आयोग तुम्ही प्रश्नपत्रिकेचा ट्रेंड पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की कॉमन एररच्या प्रश्नांची संख्या वाढते ग्रामरमध्ये. म्हणजे साधारण 4 ते 5 प्रश्न तुमचे. आता इंग्लिशचं तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामरसाठी तुम्हाला साधारण ग्रामर आहे, होकॅब आहे आणि तिसरा आहे पॅराग्राफ. पॅराग्राफला 5 प्रश्न, होकॅबला ॲव्हरेज 20 ते 22 प्रश्न पडायला लागले आणि इकडे ग्रामरला 25 प्रश्न पडत आहे. म्हणजे जेवढे ग्रामरला वेटेज आहे तेवढंच ऑलमोस्ट होकॅबला सुद्धा वेटेज आहे. लक्षात घ्या बरं का, 20 प्रश्न पडत आहे होकॅबला सुद्धा. बघा, आता ग्रामरमध्ये साधारणपणे 4 ते 5 प्रश्न तुमचे आणखी कॉमन एररवरती पडत आहे. ते आपल्याला कव्हर करायचे. पाल अँड स्टोरीज. भरपूर साऱ्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ते पुस्तक अवघड आहे. मित्रांनो, अवघड नाही आहे. ते पुस्तक तुम्हाला पूर्ण करायचं नाही आहे. फक्त त्यातील जो कॉमन एरर हा घटक आहे तेवढाच करायचा त्या पुस्तकामधून. कॉमन एरर आणि दुसरा आहे सफिक्स आणि प्रिफिक्स. हे 2च टॉपिक तुम्हाला त्यातून करायचे. बाकी तुमचे नोट्स असतील क्लासेसचे किंवा इतर पुस्तक असतील त्यातून कुठूनही केलं तरी तुम्हाला चालेल. बघा मित्रांनो, आणि ग्रामरमध्ये सुद्धा करताना काय करा की जे टॉपिक मला अवघड जाते, म्हणजे भरपूर लोकांना क्लॉज, नाऊन क्लॉज आहे, ॲडवर्ब क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे किंवा आर्टिकलचे प्रश्न आहे, हे फार अवघड जातात. मग आपण काय करतो, आपले विद्यार्थी मित्र भीतीने ते स्किप करतात. मित्रांनो, त्या टॉपिकवरती प्रश्न पडणार आहे तुम्हाला. स्किप कशासाठी करताय? म्हणजे जर मला कळतंय की माझा क्लॉज हा टॉपिक कमकुवत आहे, वीक आहे, आजच तुम्ही तुमच्या मित्राकडून समजून घ्या किंवा तुमच्या शिक्षकाकडून समजून घ्या, कोणाकडून सुद्धा समजून घ्या, पण तो आजचा टॉपिक, तो टॉपिक मला कमकुवत आहे, तो टॉपिक आजच चांगलं करणं गरजेचं आहे. म्हणजे काय ना मित्रांनो, की फोडायला शिकायचं. म्हणजे एखादा टॉपिक मला जमत नाही ना, तो आजच फोडून काढा चांगला, म्हणजे तो आज चांगला होईल. म्हणजे असं करत करत तुमचं आहे ना 1-1.5 महिन्यामध्ये सगळा सिलेबस चांगला होतो आणि एक चांगली जबरदस्त कमांड त्या सिलेबसवरती येत असते. बघा, हे झालं तुमचं ग्रामरचं. बघा, होकॅबचं तुमच्याकडं भारतामध्ये स्टँडर्ड पुस्तकं कुठली मानली जातात? एक आहे पाल अँड स्टोरी सरांचं पुस्तक, बक्षी सरांचं पुस्तक, ब्लॅक बुक. मित्रांनो, हे 3 पुस्तकं स्टँडर्ड मानली जातात की त्यातून डायरेक्ट होकॅबलरी पडते, कारण ती लोकंसुद्धा कुठली तरी पुस्तक यूज करत असतात आणि ही भारतामधली स्टँडर्ड पुस्तक आहे. तुम्ही ह्या पुस्तकापैकी करत असाल किंवा आपल्या होकॅब संजीवनी नावाची एक सिरीज आहे आपल्या ॲपवरती, हे पॅशन इंग्लिश स्टडी ॲप आहे, त्यावरती तुम्हाला ती सिरीज मिळून जाईल. त्यावरती आपण एकदम 45 लेक्चरमध्ये स्टोरीच्या फॉर्मॅटमधून, म्हणजे एकदा तुम्ही होकॅबलरी बघितली की ती तुमचे पाठ होणार. बघा, जी मागची गट ब 24ची परीक्षा झाली होती त्यामध्ये 19 पैकी 19 प्रश्न आपले आले होते आणि पुराव्यासहित मी सिद्ध केलं, दाखवून दिलं आहे. गट क परीक्षेमध्ये 23 प्रश्न त्यांनी विचारले होकॅबचे. किती? 23. त्या 23 पैकी 21 प्रश्न आपण ॲज इट इज घेतले, पुराव्यासहित आपण दाखवले. म्हणजे माझं म्हणणं नाही की तुम्ही ते करावं, तुम्ही कशातून मी करा, फक्त पाल अँड स्टोरी, SP बक्षी, ब्लॅक बुक, SSC CGL, CDS आणि MPSC सगळी होकॅबलरी आपण त्यात कव्हर केली आहे आणि सगळी स्टोरीच्या आणि गोष्टीच्या फॉर्मॅटमधून, जेणेकरून तुमच्या ती लक्षात राहते. ही लिंक आहे, त्यामध्ये तुम्ही खाली नंतर तुम्ही बघू शकता. बघा, ग्रामर झालं, होकॅब झालं आणि तिसरं आहे पॅराग्राफ. मित्रांनो, जसं मराठी पॅराग्राफला होतं तेच इंग्लिश पॅराग्राफ होतं. पहिली गोष्ट, आपल्या मनामधील पॅराग्राफबद्दल भीती की इंग्रजी मला जमत नाही, पॅराग्राफचा अर्थ मला कळत नाही, पहिलं तर ते डोक्यातून काढायचं. मित्रांनो, ह्या पॅराग्राफमध्ये 5 प्रश्नापैकी 1 प्रश्न तर तुमचा होकॅबचा असतो. म्हणजे तुम्ही पॅराग्राफ नाही पाहिला तरी तुमचा 1 प्रश्न होकॅबने सुटतो, तुमचा होकॅब चांगला असेल तर. राहिले 4 प्रश्न. 1 प्रश्न असतो थीमवरती, त्यावरती आपण सेपरेट लेक्चर घेऊ. मित्रांनो, पॅराग्राफची थीम ही नेहमी ब्रॉड असते, जनरल असते, कधी असे निगेटिव्ह किंवा एकदम कन्फाईन नसते. ती कशी असते? ब्रॉड असते, सर्वसाधारण, जनरल असते. तिथून तुम्हाला तो प्रश्नसुद्धा सुटू शकतो. म्हणजे 2 प्रश्न तुमच्या आरामात सुटतात. राहिले 3 प्रश्न. मित्रांनो, आपली पॅराग्राफची प्रॅक्टिस नाही. म्हणजे तुम्हाला जर सांगितलं की 15 मिनटं मराठी पॅराग्राफ, सेम 15 मिनटं डेली इंग्लिशचा 1 पॅराग्राफ तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे म्हणजे पाहिजे. समजलं का? कारण तुम्ही जर आत्ता तयारी केली
तर तुम्हाला परीक्षेमध्ये यू विल सेल थ्रू इट. त्यामुळं तुम्हाला ग्रामर, होकॅब आणि पॅराग्राफ अशा पद्धतीनं तयारी ठेवायची. बघा मित्रांनो, टाईम टेबल सगळ्यात महत्त्वाचं, की सर माझ्याकडं दिवसाचे 12 तास आहे, तर मी माझा वेळ कशा पद्धतीने युटिलाइज करू किंवा माझं शेड्यूल कसं असलं पाहिजे, कुठल्या टॉपिकला मी किती वेळ देऊ, हे बघा मित्रांनो. सपोज तुम्ही 12 तास अभ्यास करताय, तर पुढच्या 45 दिवसासाठी हे शेड्यूल तुमच्याकडे असणार आहे. नेक्स्ट 45 डेजसाठी तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. बघा, पेपर 1साठी तुम्हाला साधारणपणे 7.5 तास द्यायचे. 7.5 तास किती? 7.5 ते 8 तास द्यायचे. बघा, त्यामध्ये मराठीला 3 तास पाहिजे तुमचं, म्हणजे ग्रामर प्लस होकॅब. म्हणजे तुम्ही 3-3.25 तास ग्रामरला द्या, मराठी व्याकरणाला, आणि मराठी शब्दरत्नाला तुम्ही साधारणपणे 45 मिनटं ते 1 तास असा वेळ द्या. सेम इंग्लिशला 3 तास आहे, त्यापैकी ग्रामरला 2-2.25 तास आणि होकॅबला 1-1.25 तास असं करा, 3 तास. आणि आपण प्लंटर काय करतो, की भरपूर विद्यार्थी मराठी संपवतात. एकदा मराठी संपवलं की टेबलवर पुस्तकं ठेवून द्यायचे, नंतर इंग्लिश घ्यायचं, इंग्लिश संपवायचं. मित्रांनो, असं करायचं नाही. परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचं मराठी इंग्रजी ग्रामर, मराठी इंग्रजी होकॅब आणि पॅराग्राफ हे डेली पाहिजे. समजलं का? काय डेली पाहिजे? डेली म्हणजे तुम्ही दिवसभरात 5-5 तास मराठी करूच नका, 3च तास करा, पण डेली करा, डेली शेवटपर्यंत. म्हणजे काय होईल ना, तुमची कन्सिस्टन्सी राहील आणि तुम्ही त्या फ्लोमध्ये राहाल. समजतंय का तुम्हाला? त्यानंतर 1 तास PYQ करायचं. 1 तास किती? 1 तास PYQ करायचं. मित्रांनो, PYQ शक्यतो आता तुम्ही काही दिवस टॉपिक झाला की मग PYQ करा, काही दिवस, फक्त काही दिवस. पण मित्रांनो, परीक्षेमध्ये असंही करा तुम्हाला, की टॉपिकनुसार, की कर्तरी कर्मणी प्रयोगावरचे 5 प्रश्न खालीलप्रमाणे सोडवा, ॲक्टिव्ह पॅसिव्हवरचे 2 प्रश्न सोडवा, असं येतं का तुम्हाला? नाही ना. तुम्हाला मित्रांनो मिक्स प्रश्न असतात आणि आपला गोंधळ इथंच होतो, की आपल्याला टॉपिकनुसार आपले PYQ सुटतात. म्हणजे तुम्ही आडवा टॉपिक वाचला, क्लॉज वाचला, लगेच तुम्ही PYQ सोडवले, तुमचे सुटणार. परंतु जेव्हा तुम्ही मिक्स प्रश्न घेतात, 50 प्रश्न पूर्ण, ते आपले सुटत नाही. मग आता PYQ करताना जर तुमची बेसिक अगोदर 1-2 रीडिंगमध्ये टॉपिक PYQ असं करायचं आहे. नंतर तुम्हाला मित्रांनो PYQ करताना, मित्रांनो PYQ हा आपला फार महत्त्वाचा घटक आहे, कारण भरपूर प्रश्न रिपीट होताना दिसतात आपल्याला. पहिलं कमांड आपल्या PYQ वरती पाहिजे. बघा, PYQ करताना मिक्स करायचे. सपोज इंग्लिशबद्दल मी बोलतोय, की तुम्ही काय करायचं, की सपोज आपण आर्टिकल हा टॉपिक घेतला आहे, तुम्ही अगोदर आर्टिकल टॉपिक वाचून काढला, नंतर तुम्ही नाऊन टॉपिक वाचला, नंतर तुम्ही ॲडजेक्टिव्ह वाचला, बरोबर, नंतर तुम्ही ॲडवर्ब वाचला, नंतर तुम्ही मिक्समध्ये सपोज म्हणूया की ॲक्टिव्ह पॅसिव्ह वाचला. काय? ॲक्टिव्ह पॅसिव्ह. बघा बरं का, इंटरेस्टिंग गोष्ट. तुम्ही काय करता, आता आर्टिकल टॉपिक वाचला की सगळे प्रश्न आर्टिकलचे सोडवतात, ते तुमचे सुटतात. पण समजलं का? कारण आजच आपण तो टॉपिक वाचलाय, तो सुटतात. मित्रांनो, 4-5 तसं नाही करायचं. करताना PYQ कसं करायचं, 5-6 टॉपिक तुमचे वाचून झाले की दररोज काय करायचं, ह्या सपोज हे 5 टॉपिक तुम्ही घेतले की दररोज 5 प्रश्न सोडवायचे, 5-5 किंवा 10-10. आपण म्हणूया की 10-10 सोडूया. आज तुम्ही 10 आर्टिकल सोडवलं, 10 नाऊन, 10 ॲडजेक्टिव्ह, 10 ॲडवर्ब आणि 10 तुमचा ॲक्टिव्ह पॅसिव्ह असेल. किती झाले? 50 प्रश्न तुम्ही आज सोडवले. उद्या काय करायचं, आर्टिकलचे पुढचे राहिलेले, सपोज आर्टिकलचे किती 60 प्रश्न आहे, याचे मग सगळ्यांचे 60 प्रश्न ॲव्हरेज. मग तुम्ही उद्या 10 यायचे, उद्या 10 यायचे, याचे 10 असं करत, परवा पुढचे 10, आणखी पुढचे 10, पुढचे 10. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, की तुमचा आर्टिकलचा टॉपिक दररोज 10-10 करत 6 दिवस कंटिन्यूस फ्लोमध्ये असणार आहे. सेम तुमचं ॲक्टिव्ह पॅसिव्ह आहे, दररोज 10-10 प्रश्न करताय, तुमचं 6-7 दिवस ते फ्लोमध्ये असणार आहे. मित्रांनो, वारंवार तेच फॉर्म्युले, वारंवार रिव्हिजन होते तुमचे, ते तुमचं पक्क पाठ होईल. मित्रांनो, हे तुम्ही फक्त एकदा इम्प्लिमेंट करून बघा स्वतःमध्ये, तुम्हाला एवढा फरक जाणवेल, की यार दररोज 10-10 थोडं काय होतं ना, की मग दररोज तो टॉपिक, सपोज कलेक्टिव्ह नाऊन असतील किंवा टेन्सचा प्रकार असतील किंवा वेगवेगळे रूल्स असतील, ते दररोज तुमच्या डोळ्याखालून जात आहे, कारण दररोज तुम्ही थोडे प्रश्न त्याचे सोडवताय, म्हणजे तुमचं ते पाठ होईल. मित्रांनो, तुम्ही PYQ सोडवताना अशा पद्धतीने सोडवा. समजतंय का तुम्हाला? मिक्स, कारण परीक्षेमध्ये आपल्याला मिक्स टाईपचे प्रश्न येत आहेत. समजलं का? PYQसाठी तुम्ही 1 तास डेली द्या, मराठी अर्धा तास, इंग्लिश अर्धा तास, असं 1 तास डेली तुमचं PYQ डेली पाहिजे, डेली. समजलं का? डेली. त्यानंतर पॅराग्राफ, मराठी पॅराग्राफसाठी 15 मिनटं, इंग्लिशसाठी 15, असे 30 मिनटं तुम्हाला दोन्ही पॅराग्राफसाठी द्यायचं. बघा, 7.5 तासाचं तुमचं मराठीचं शेड्यूल पाहिजे. किती? पुढच्या 45 दिवसासाठी न चुकता. आणि मी तुम्हाला सांगेल की ह्या 45 दिवसामध्ये
तुमची पूर्णपणे कमांड किंवा तुमची मास्टरी आली पाहिजे यामध्ये. म्हणजे म्हणतात ना बॉस होणं, की 45 दिवसानंतर मित्राला तुम्ही मराठीचं ग्रामर, मराठीचं पुस्तक, व्होकॅब, शब्दरत्न, मराठी इंग्रजी दोन्ही पुस्तक समोर ठेवायचे. त्याला म्हणायचं की काही पण विचार मला यातलं काय, हे 2 पुस्तकं घे, मला काहीही विचार, हे तुम्ही आत्ताच ठरवा. 45 दिवसामध्ये तुमचे हे सगळं पाठच झालं पाहिजे. लँग्वेजवरती पूर्ण कमांड आली पाहिजे. मित्रांनो, 45 दिवसामध्ये जर तुमची या घटकावरती कमांड आली की तुम्हाला कोणीच अडवत नाही. काय 45 दिवसामध्ये जर तुमच्या ह्या मराठी, इंग्लिश आणि ह्या पॅराग्राफ ह्या घटकावरती कमांड आली आणि जर पुस्तकातलं तुम्हाला काही सांगता आलं तर तुम्हाला कोणीच अडवत नाही. तुम्हाला पोस्ट फिक्स मिळत असते बघा. आणि हे आज ठरवा की मला 45 दिवसामध्ये पक्क करून घ्यायचं आहे, पक्क, जेणेकरून पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप वेळ भेटेल आणि तुम्ही एकदम जबरदस्त लेवलला चाल मित्रांनो, जबरदस्त. म्हणजे स्कोअर तुमचा एवढा खतरनाक येईल ना, फक्त ते तुम्हाला आता एकदम चांगल्या पद्धतीने कव्हर करता आलं पाहिजे. बघा, पेपर सेकंडसाठी आपण दिले साधारणपणे राहिलेला वेळ तुमचा. मॅथ्स तुमचं डेली 2 तास असला पाहिजे. किती? 2 तास पाहिजेच, कारण आपल्याला 22 प्रश्न आहे तुम्हाला त्यावरती. सपोज ज्या लोकांचं मॅथ्स फारच चांगलं आहे त्या लोकांनी वेळ कमी करा, त्या लोकांनी 1 तास करा, 1.5 तास करा, परंतु ॲव्हरेज ज्याचं ॲव्हरेज आहे त्यांनी 2 तास प्रॅक्टिस करावं. डेली करा मित्रांनो, डेली. मॅथ्स पण करताना तुम्ही मॅथ्सचा टॉपिक झाला की लगेच मिक्स टाईपचे PYQ सोडवा सगळ्या आयोगाचे. म्हणजे ना की काय ना मित्रांनो, की परीक्षेमध्ये रिग्रेट होण्यापेक्षा आत्ताच जे चुकणारं टॉपिक आहे आणि ते पक्क करून घ्या ना, काय फरक पडतो आपला. बघा, 2 कायदे आपल्याकडं, RTI आणि लोकसेवा हक्क अधिनियम. दररोज 10 मिनटं द्या, 10 मिनटं. एक ब्लंडर काय करतात माहिती का आपले मित्र, इकडं GS करणार. सपोज आपण सांगितलं की डेली काय करा, GS 2 तास घ्या, तुम्ही 2 तास GS घ्याल. मॅथला तुम्ही 2 तास सांगितलं ते तुम्ही घ्याल. परंतु सगळ्यात ब्लंडर काय करतात, हे जे मायनर ॲक्ट आहे ना, इथं पोरं फटके खातात. आपण बघत नाही. मग परीक्षा जवळ आली की 10-15 दिवस आपण मग कुठले नोट्स आहे का, कुठले बुक आहे का, कुठला क्लास आहे का, असे बघत राहतो. पण मित्रांनो, परीक्षा जवळ यायची वाट बघण्यापेक्षा दररोज तुम्ही जर कायदे 10 मिनटं केले, रिमोट सेन्सिंग दररोज 20 मिनटं केलं, एन्व्हायरमेंट दररोज करा, दररोज. म्हणजे मी तर सांगेल की हे 3 कायदे परीक्षेच्या होईपर्यंत किती वेळ लागतं रे? 10 मिनटाला. आपला चहा प्यायला जास्त 15-20 मिनटं चालले जातात, अर्धा तास चालले जातो. फक्त 10 मिनटं, 2-3च 5 मार्क्स आहेत. दररोज थोडं 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 काय होईल ना, मग हे जे आहे ना, 2 कायदे तुमचे पाठ होऊन जाईल, पाठच झाले पाहिजे. कायद्यामध्ये एक सुद्धा प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. त्याला ट्रिक्स लावा, माइंड मॅप लावा, काही पण लावा, पण तुमचं पाठ झालं पाहिजे. दुसरं आहे रिमोट सेन्सिंग, GIS GPS ॲक्ट. याबद्दल तुम्हाला 20 मिनिट तुम्ही द्या. तुमच्याकडे कुठले नोट्स असतील किंवा तुम्हाला जर इतर कुठलं मटेरियल वापरायचं त्याबद्दल आपला टेलिग्राम जॉईन करा, पॅशन इंग्लिश स्टडी. या टेलिग्रामची लिंक खाली टाकतो, तिथं तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकतात, काही पण तुम्हाला मुख्य परीक्षेचं बद्दल वाटलं तर. येथे तुम्ही 20 मिनटं करा. एन्व्हायरमेंट मित्रांनो डेली 10 करा. बघा, तुम्ही जर हा घटक डेली करत गेले तर बघा, परीक्षेच्या दिवसापर्यंत किंवा 1.5-2 महिन्यामध्ये तुमचं ते पक्क झालेलं असेल मित्रांनो. काय एकदम पक्क झालेलं असेल ते तुम्ही लक्षात घ्या. हे डेली करा. कुठलाही GSचा विषय घ्यायचा आहे ते 2 तास करायचे आणि मॅथ्स 2 तास करायचं. मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचं पेपर 1 आणि पेपर 2चं शेड्यूल असलं पाहिजे. समजतं? आता सगळ्यात महत्त्वाचा जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता की तो फॉर्म्युला आपल्याला फॉलो करायचा आहे. तो फॉर्म्युला बघा काय की 103 दिवस 125 दिवस आपल्याकडे आहे. बघा, ग्रुप B साठी हा फॉर्म्युला आहे आणि ग्रुप B साठी हा फॉर्म्युला आहे. ग्रुप C साठी तुमच्याकडे जास्त दिवस आहे, ऑलमोस्ट 4 महिने, आणि ग्रुप B साठी साधारण 3.25 महिने तुमच्याकडे आहे. बघा, 25 दिवसाचा एक स्लॉट, हे ग्रुप B साठी बोलतोय मी. 25 दिवसाचा एक स्लॉट, नंतर 20 दिवसाचा, 15 दिवस, 10, 10, 10, 7, 5. मित्रांनो, हे आहे तुमचं नंबर ऑफ रिव्हिजन. बघा, 1 रिव्हिजन, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मिनिमम तुमच्या 8 रिव्हिजन झाल्याच पाहिजे. काय झाल्याच पाहिजे. आणि बघा, पहिली तुमची आता जी 25 दिवसामध्ये एक चांगला सिलेबस कव्हर झाला पाहिजे. किती? 25 दिवसामध्ये मराठी सगळं, ग्रामर व्होकॅब, इंग्लिश ग्रामर व्होकॅब इन्क्लुडिंग पॅराग्राफ, हे तुमचं 25 दिवसामध्ये एकदम सगळं चांगलं झालं पाहिजे. किती? 25 दिवसामध्ये. तुम्हाला मी टाईम टेबल दाखवलं आहे दिवसाचं, त्या पद्धतीनं 25 दिवसामध्ये तुमचं पहिली रिव्हिजन झाली पाहिजे. नंतरची रिव्हिजन तुमची 20 दिवसामध्ये झाली पाहिजे. किती? 20 दिवसामध्ये एकदम चांगली रिव्हिजन. ज्यांच्या स्पीड फास्ट आहे, ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिल्या आहे, त्यांच्यासाठी हा टाईम कमी होऊ शकतो. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी 2 ते 3 मेन्स दिल्या
त्यांच्यासाठी कदाचित 15 दिवसामध्ये ते रिव्हिजन करतील, काही लोक 10 दिवसात रिव्हिजन करतात. मी पण शेवटी 10 दिवसात 8 दिवसात रिव्हिजन करायचो आणि ते होतात डेली 2-3 तास केलं तरी. पण जे सर्वसाधारण नवीन आहे किंवा ॲव्हरेज लेवलला आहे त्यांनी 25 दिवसामध्ये, ज्यांची चांगली स्पीड आहे त्यांनी दिवस कमी केले तरी चालतील यामध्ये, म्हणजे तुमच्या नंबर ऑफ रिव्हिजन वाढतील. बघा ह्या 2 रिव्हिजनमध्ये तुम्हाला टॉपिक PYQ टॉपिक असं करायचं आहे. म्हणजे टॉपिक सोडवला मग PYQ, मग टॉपिक PYQ, टॉपिक PYQ, असं अशा पद्धतीने करा. बघा फक्त 2 रिव्हिजनसाठी बोलतोय. नंतरची पुढची रिव्हिजन 15 दिवस, 10 दिवस, 10 दिवस, 10 दिवस. ह्या मित्रांनो ह्या पुढच्या रिव्हिजनमध्ये तुमच्याकडं हा जो टॉपिक नंतर PYQचा पॅटर्न आहे तो बंद करायचा. काय परीक्षेमध्ये आपल्याला मिक्स प्रश्न आहे आणि मग काय करायचं, डायरेक्ट आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका काढायच्या आणि मित्रांनो त्या OMR वरती सोडवायच्या. OMR वरती आयोगाच्या, कारण तुमचं आता 2 रिव्हिजन चांगले झाले, तुमचं सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला आहे आणि तेव्हा तुम्ही OMR वरती प्रश्नपत्रिका सोडवाल. 50 प्रश्न सपोज मराठीचे सोडवताय, मग तुमच्या लक्षात येईल की माझे 8 प्रश्न चुकले. काय 8 प्रश्न? मित्रांनो हा इम्प्रूव्हमेंटचा पॉईंट आहे तुमचा, की जे 42 प्रश्न बरोबर आले त्यासाठी नाही, हे जे आता 8 प्रश्न चुकले ना त्यासाठी आपल्याला काम करायचं. मग 8 प्रश्न म्हणजे 8 टॉपिक चुकले, मग कोणते टॉपिक चुकले ते लगेच पटापट पुन्हा दररोजचे दररोज कव्हर करून घ्यायचा, वाचून घ्यायचा. म्हणजे पुन्हा पुढचे प्रश्न सोडवताना आणखी तुमचे 6 प्रश्न चुकतील, मग 4 चुकतील, मग 3 चुकतील, मग 2 चुकतील, असं करत करत आपल्याला एक सुद्धा प्रश्न नाही चुकला पाहिजे. समजते का तुम्हाला? म्हणजे ह्या पुढच्या 2 रिव्हिजन झाल्यानंतर पुढचे ज्या रिव्हिजन असणार आहे त्यात तुम्हाला आयोगाच्या पूर्ण मिक्स प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहे. समजते का तुम्हाला? आणि अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना मित्रांनो, आपण म्हणतो ना बघा तासनं, म्हणजे बघा लाकूड असतं बघा, लाकडाला व्यवस्थित कसा पण वाकडा तिकडा शेप असतो, परंतु तो सुतार काय करतो की त्याला तासतो, असं शेप देतो वेगवेगळ्या आणि त्या लाकडापासून सुंदरशी अशी मूर्ती किंवा एखादी वस्तू बनवतो. मित्रांनो तसंच आपल्याला तासायचं आहे नंतर, म्हणजे जे टॉपिक आपले अवघड आहे किंवा चुकणार आहे त्याला तासून ते चांगलं करायचं त्याच वेळेला. समजलं का? याला मित्रांनो आणि भरपूर विद्यार्थी इथंच चुकतात, कारण फक्त आपण वाचत चाललो रे पुस्तकं आणि टॉपिकनुसार PYQ सोडत चाललो आणि आपल्याला मार्क्स पडतील का? नाही ना. आपल्याला इम्प्रूव्हमेंट्स फार गरजेची नंतर, की मिक्स प्रश्नपत्रिका, जे टॉपिक चुकले ते लगेच रिवायझन करणं, हे जो व्यक्ती करेल ना मित्रांनो त्याला सक्सेस मिळेल. बघा ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे. आणि शेवटचे जे 2 रिव्हिजन असणार आहे ते तुम्ही डायरेक्ट मग फक्त पूर्णपणे रिव्हिजन असणार आहे तुमची चांगल्या पद्धतीची. यस फाईन, ओके समजतं का? अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. सेम ग्रुप सीसाठी तुम्हाला करायचं आहे. इथं 25 दिवसासाठी, 20 दिवसासाठी, नंतरचे रिव्हिजन 15, 10, 10, 10, 10, 10 आणि इथं तुमच्या 3 रिव्हिजन एक्स्ट्रा होतील. म्हणजे इकडं जर तुमच्या 8 रिव्हिजन होत्या, इकडं तुमच्या 11 रिव्हिजन होतील. समजते का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, इकडे 11 रिव्हिजन तुमचे होतील. म्हणजे ग्रुप सीच्या लोकांना रिव्हिजन करण्यासाठी खूप चांगला स्कोप आहे. ग्रुप बीला सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला चांगली तयारी करायची. बघा एक गोष्ट लक्षात घ्या की सगळ्यात पहिलं तर आपलं यूट्यूब चॅनल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, कारण मला सुद्धा लेक्चर बनवायला आणखी कंटेंट करायला आणखी प्रेरणा मिळेल. सगळ्यात पहिलं लाईक करा आपलं यूट्यूब, सबस्क्राईब करा, खाली कमेंट करायला विसरू नका. आणि आपलं कमेंटमध्ये खाली मी तुम्हाला टेलिग्रामची आणि ॲपची लिंक टाकतो. तुम्ही टेलिग्राम जॉईन करून तिथं मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा काही प्रॉब्लेम असेल. मित्रांनो तुम्ही आता मुख्य परीक्षेला आहात, तुम्ही काय आता इतर म्हणजे लाखो लोकांमधून तुम्ही हजारो लोकांमध्ये आला आहे आणि आता हजारो लोकांमधून तुम्हाला मोजक्या शेकडो लोकांमध्ये यायचं आहे. समजलं का? थोडा दिवस राहिला आहे मित्रांनो, थोडा. म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल की युअर अपकमिंग 3 or 4 months विल डिसाईड युअर फ्युचर फॉर एंटायर लाईफ. म्हणजे तुमचे 3-4 महिने तुमचं पूर्ण आयुष्य ठरवणार आहेत. म्हणजे तुमच्या मायबापाचं जे स्वप्न आहे किंवा जो अट्टहास आतापर्यंत चालला आहे, आतापर्यंत जेवढे मान अपमान टोमणे तुम्ही सहन केले, तुमच्या आईवडिलांनी सहन केले, त्यावरती म्हणलं आहे कोणीतरी की युअर सक्सेस इज बिगेस्ट रिव्हेंज काय असेल? युअर बिगेस्ट रिव्हेंज इज युअर सक्सेस. मित्रांनो सक्सेस मिळवा, ते सगळ्यात बिगेस्ट रिव्हेंज असेल. आणि परीक्षेमध्ये आत्तापासूनच डेली मेडिटेशन करा, कारण प्रत्येकाला नंतर खूप प्रॉब्लेम जातो परीक्षेमध्ये, पॅनिक होणं किंवा भीती वाटणं. आणि मित्रांनो एवढं जीव देऊन करणार आहे की म्हणजे आयुष्यामधले तुमचे बेस्ट 3 ते 4 महिने असणार आहे. काय बेस्ट 3 ते 4 महिने असणार आहे हे समजून तुम्हाला करायचं आहे. आणि मित्रांनो हा मुख्य परीक्षेचा चान्स पुन्हा मिळेल की नाही माहीत नाही. आता मिळाला आहे ना आपल्याला, आता पार म्हणजे
अंगाची हाडं करेपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रॉपर करायचा, सांगितल्या पद्धतीनं करा. तुम्हाला काही मदत लागली तर बिनधास्त मला टेलिग्राम थ्रू मेसेज करा, मी तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत आहे. आणि मित्रांनो, मलासुद्धा तुमच्या अंगावरती तो गुलाल पाहायला आवडेल आणि तुम्ही नक्कीच करू शकता. मित्रांनो, आपल्यापेक्षा मोठा धुरंधर कोणी नसतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठल्याही टॉपिकमध्ये मी कमी आहे ना, मी ते पक्कं करणार, पक्कं करणार, चांगलं करणार, मला मार्क्स मिळणार. मित्रांनो, सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सगळ्यांनी छान स्टडी करा. तुम्हाला काहीही मदत लागली तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.